हा बोला ना. नाही आम्ही 2 वर्ष केली मामांकडून काही मदत नाही झाली. मी 2 वर्ष स्वतः कार्ड द्यायला आलो होतो मला. काय झालं काय विषय? हॅलो 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 बोला ना. हॅलो हा दादा बोला ना काय विषय? ओके राजा एक मिनिट नाही एक इनिंग बघते जरा एक इनिंग पर्यंत करते साई कुठे साई तो बॅटिंग काय रेड पेन ब्लॅक पेन काय कसा यूज करू? एकच पेन वापर फक्त चुकू नको. बॉल ना रन चुकू नको बाकी सगळं चालेल. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. रॉयल रंगा टीमचे कॅप्टन आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. मॅचला आपण सुरुवात करतोय. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. मॅचला या ठिकाणावर आपण सुरुवात करतोय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साईनाथ गुलबी विथ अनिल गुलबी तर फ्रंट लाईन षटक हेमंत गुलबी रंगाबाई बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक जर घेतली तर प्रभाकर गुलबी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर प्रत्येक विकेटसाठी विक्रांत गुलबी मंचाबाई यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. भरपूर उशीर केला जातो या मॅचच्या माध्यमातून. प्लीज वेळे संदर्भात आम्हाला कोऑपरेट करा. यस विकेट हॅट्रिक जर साजरी झाली हेमंत गुलबी यांच्या माध्यमातून तर सीताराम दादा गुलबी यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यस तर राजा गुलबी यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचा पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी. यस रुद्र पवन गुलबी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रत्येक झेल साठी राजा गुलबीच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. वली आपण मॅचच्या दिशेने गेम ऑन खेळाला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल अतिशय सुरेख होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. चांगली सुरुवात या षटकाची आपल्याला पाहायला मिळते. हेमंत गुलबीच्या माध्यमातून रंगाबाई टीमचे ओनर आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस आडव्या बॅटने प्रहार झालाय. फटका भरपूर चांगला आहे. चेंडू थांबत नाहीये. निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. साईनाच्या बॅट मधून निघणारा पहिला चौकार. 4 ने अकाउंट ओपन केले स्वतःच त्याचबरोबर संघाचं देखील. प्रवेश गुलबी फॅन टीम अतिश गुलबी स्पोर्ट विपक्ष रॉयल रंगा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला फटका. मात्र क्षेत्ररक्षण सजवलंय. उंचीचा फायदा झालाय त्या ठिकाणी.
रोहन त्या ठिकाणी होता. चांगलं क्षेत्ररक्षण रोहनच्या माध्यमातून आणि त्या दरम्यान रन आउटची विकेट. पहिली विकेट फलंदाज बाद साईनाथ. पाच धावा धावफलकावर आणि 5 या धावसंख्येवर पहिला गडी या ठिकाणी बाद झालाय साईनाथ. तर नवीन फलंदाज रॉकी मैदानाच्या आतमध्ये येतोय. चला नवीन येणाऱ्या फलंदाजाने देखील त्वरा करा. लवकरात लवकर आपण खेळपट्टीवर पोहोचायचं आहे. षटकातील पुढचा बॉल रंगाभाई पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हेमंत घुलबी या वेळेसचा बॉल ऑन साइडला. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक निखिल त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावर झाल्या आहेत. हेमंत घुलवी पुन्हा एकदा. या वेळेस बीमरचा चेंडू. यास नो बॉलचा इशारा आलाय. एक धाव देखील बलून काढली गेली आहे. 22च्या स्वरूपात ही धाव आली आहे आणि नो बॉलचा इशारा देखील आलाय. एकंदरीत 2 धावा मिळतील आणि या पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट आहे. फ्री हिट बॉल. चेंडू निर्धाव जातोय. या वेळेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये आहे. निखिल झेल खाली येतोय. अतिशय सुरेख झेल. फलंदाज फेल. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती 1 गडी बाद 9 धावा धावफलकावर आहेत. यस 2 गडी बाद 9 धावा धावफलकावर आपण पाहतोय. या आधीच्या मॅच मध्ये देखील हेमंत घुलबी रंगाबाई याने 9 धावांचं षटक फेकलं होतं. तर आता देखील फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्यात. नवीन फलंदाज टीमचा आयकॉन सुनील घुलबी मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर राज घुलबी बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल टॉप एज लागलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नन्ना मुन्ना आपण पाहतोय. यस चेंडू मात्र त्याला बीट करून निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. षटकाची सुरुवात पहिल्या बॉलवर आलाय हा चौकार. रॉकीच्या बॅट मधून हा चौकार आपण पाहतोय. राज घुलबी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल हवेमध्ये आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी.
आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल राज पुन्हा एकदा या बलेचा बॉल डाव स्टिक सोडून बाहेर टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवंतर धाव. अवंतर धावेसोबत धावफलक 16 वर पोहोचलाय. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. दुसरं षटक राज गुलबीच्या माध्यमातून फेकलं जात आहे. षटकातील पुढचा बॉल या वेळेस मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. षटकातील पुढचा या बलेला विकेट मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला परंतु बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 22. 22 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा राज गुलबी या बलेस देखील संपर्क तेवढा खास नाहीये. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद. रॉकी बॅक टू द डगआउट. यास रॉकी त्या ठिकाणी बाद झाला. नवीन फलंदाज हरेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. सुनील गुलबी अजूनही कोणत्या बॉलचा सामना केला नाहीये. षटक क्रमांक 2 चालू आहे. यस नवीन फलंदाज हरेश गुलबी. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर प्रभाकर गुलबी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. टॉप एज लागलाय. चेंडू यष्टी रक्षकाच्या मागे ट्रॅव्हल होतोय. नशिबाची साथ. चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या बाहेर. खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक पहिलं ज्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या तर दुसऱ्या षटकामध्ये आपण 17 धावा पाहतोय. 26 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. मात्र अजूनही 2 षटक बाकी आहेत. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वर सुदर्शन गुलबी गोट्याबाई. पाहूया सुदर्शन कशा प्रकारे गोलंदाजी करेल. चला मॅचला सुरुवात करा. 26 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 3 गोट्याबाई सुदर्शन गुलबी बॉलिंग ट्रॅक वर. षटकातील पहिला बॉल या बलेचा बॉल विकेट. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. सुनील गुलबी पुन्हा एकदा सज्ज झालाय. षटकातील पुढचा बॉल
या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच काल मात्र आपल्याला राजा गुलबीचा धमाका पाहायला मिळाला. आज असं वाटलं होतं कुठेतरी सुनील गुलबी देखील प्रेक्षकांना खुश करेल, परंतु त्या प्रकारची फलंदाजी अजूनही झाली नाहीये. या बॉलचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक जेल खाली आणि जेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद सुनील गुलबी. यस ज्ञानेश्वर गुलबी पुन्हा एकदा झेल टिपतायत. तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे मनोहर गुलबी यांच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल गोट्याबाई पुन्हा एकदा. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल. काही कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज गोट्याबाईच्या माध्यमातून. चांगलं षटक फेकलं जातंय. मागच्या मॅच मध्ये देखील भरपूर इम्प्रेस केला, गोल्डन षटकार ठोकला होता आणि आता मात्र गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल. वाडा बॉलिंग. कोणत्या प्रकारची धाव खर्च केली नाहीये. या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक पाहायला मिळेल का पाहूया. शेवटचा बॉल. या बॉलचा बॉल निघून जाईल सीमारेषा पार. 7वा षटकार. अंतिम षटक पाहूया. गोलंदाज कोण येतोय. यस निखिल भालेकर टीमचा आयकॉन आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. मागच्या मॅच मध्ये देखील नक्कीच निखिलने देखील भरपूर इम्प्रेस केलं होतं. एक चांगलं षटक फेकलं होतं आणि त्याचबरोबर 19 धावांचं वैयक्तिक योगदान आपल्या टीमला दिलं होतं. तर या मॅचच्या माध्यमातून पाहूया षटक कशा प्रकारे फेकलं जाईल. 32 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. ज्ञानेश्वर त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही, डबल 3. 33 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ आपण पाहतोय. बॉलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक राज गुलबी त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 2 धावा कंप्लीट झाल्यात. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल सिद्ध लबन विपक्ष स्मिथ एंटरप्राइजेस. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. या षटकाच्या समाप्तीनंतर आम्ही टॉस करणार आहोत.
षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय, निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील फटका तर चांगला आहे, मात्र रोहन त्या ठिकाणी आहे. चांगले क्षेत्ररक्षण रोहनच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 43. यस, रोहनसाठी झेलसाठी नक्कीच पारितोषिक लावलं गेलंय. प्रत्येक झेलसाठी मनोहर गुलवी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सीताराम दादा गुलवी यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे रोहनसाठी. वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. डबल 4. 44 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यस, रंगाबाई आपण देखील झेल कलेक्ट करताय, तर आपल्यासाठी देखील सीताराम दादा गुलवी आणि मनोहर दादा गुलवी यांच्या माध्यमातून प्रत्येकी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यस, रोहनने झेल पकडलाय त्या ठिकाणी. रोहनसाठी मात्र 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यस, रोहनने तर पारितोषिक पटकावलंय, तर रंगाबाई आपल्यासाठी देखील पारितोषिक लावलं गेलंय. प्रत्येक झेलसाठी सीताराम दादा गुलवी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज, तर मनोहर गुलवी यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. षटकातील पुढचा बॉल, निखिल पुन्हा एकदा. यावेळेस हवा तसा संपर्क नाहीये, मात्र एक धाव मिळाली. शेवटचा बॉल आहे, नक्कीच धोका पत्करला जाईल त्या ठिकाणी. रनआउटची विकेट, एकच धाव या बॉलवर आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4चा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत. फोर्टी 46 धावा झाल्या आहेत. 47 47 धावांचं लक्ष रॉयल रंगा या टीम समोर ठेवलं गेलंय. आपण बोलूया पुढच्या टॉस कडे. सिटी 11 आणि स्मिथ इंटरप्राइजेस या 2 संघांमधील नेक्स्ट मॅच पुढील सामना पाहायला मिळेल. तर दोन्ही संघ एक आपण टॉस बॉक्स मध्ये या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. सिटी 11 संघाचा संघ नायक आणि स्मिथ इंटरप्राइजेस संघाचा संघ नायक प्रवीण गुलवी यांचा सिटी 11 हा संघ, तर योगेश गुलवी यांचा स्मिथ इंटरप्राइजेस हा संघ. अमर गुलवी यांना विनंती असेल की आपण आपल्या सुभास्ते हा टॉस केला जाईल. तसेच देवरामजी यांना देखील विनंती असेल की आपण देखील या. चेतनजी यांना देखील विनंती असेल. बर्थडे बॉय नक्कीच आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या लक्ष हार्दिक शुभेच्छा. तुम जियो हजारों साल के दिन हो 50,000.
तर आमच्या मान्यवरच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. स्मिथ इंडिया संघाचा संघनायक आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय की आपण टॉस साठी या. टॉस केला जाईल. टॉस केला जातोय. नक्कीच आपल्या समोर बर्थडे बॉय देखील आहेत आज ज्यांचा वाढदिवस देखील आहे आणि त्यांच्याकडे ना खास नक्कीच पार्टी तर असणार आहे. बर्थडे तो बनताय. नक्कीच टॉस झाल्यानंतर बर्थडे बॉयची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. तर टॉस केला जातोय. छापा कॉल आहे मात्र काटा आलेला आहे. स्मिथ इंडिया संघाने टॉस जिंकलाय. निर्णय फक्त आपण जाणून घेणार आहोत. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. बर्थडे बॉय कडून पार्टी नक्कीच जाहीर झालेली आहे. ब्रेकिंग न्यूज आहे सर्वांसाठी. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. हॅलो हॅलो हॅलो. बर्थडे बॉय कडून नक्कीच पार्टी जाहीर केली गेली आहे. आपला मेनू नक्कीच त्यांच्याकडे नोंदवायचा. तसेच इथे रॉयल रंगार स्पोर्ट्स संघासमोर त्यांनी उभं केलेलं आहे. निंबवली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. हेमंत गुळी सध्या फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट कॅप नक्कीच आपण पाहतोय या उर्फ रंगाबाई आणि त्यांच्यासाठी 16 संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. विक्रांत गुळवी उर्फ मंचाबाई यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल. तर हेमंत गुळवी यांच्यासाठी 16 संधी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक मंचाबाई विक्रांत गुळवी यांच्याकडून जाहीर झालेलं आहे. हेमंत गुळे आणि ज्ञानेश्वर गुळे ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी सुरुवात करेल गोलंदाज साईनाथ गुळवे. चिन्मय गुळवे आणि चेतन गुळवे यांच्याकडून देखील प्रति षटकारास 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. हेमंतसाठी सलग 2 षटकासाठी सीताराम गुळवे यांच्याकडून पारितोषिक दिलं जाईल. 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. आणि प्रभाकर गुळवे यांच्याकडून 3 षटकांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. प्रति षटकांसाठी देखील पारितोषिक आहे. 2 सलग षटकांसाठी देखील पारितोषिक आहे आणि षटकांच्या हॅट्रिक साठी देखील पारितोषिक आहे. नक्कीच आज शाम का काम क्या होने जा रहा है देखते. हेमंत गुळवे
गोलंदाजी करताना आपण पाहतोय या गोलंदाज साईनाथ मात्र त्याच्या विरुद्ध पहिला षटकार. क्या बात आहे. आणि षटकारचा चेतन गुळू यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि 1000 रुपयाचं पारितोषिक विक्रांत मंच गुळू यांच्याकडून आलेलं आहे. आणि प्रति षटकारासाठी पारितोषिक आहे. सलग 2 षटकारासाठी सीताराम गुळू यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र इथे आपण पाहतो फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. आपण पाहतो हेमंत गुळवी पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर पलटवार. विकेट प्राप्त करताना साईनाथ गुळवी. खुन्नस आपण पाहतोय या जिद्दी क्रिकेट आपण पाहतो सध्या हेमंत गुळवी आणि साईनाथ गुळवी यांच्यामध्ये. पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर मात्र षटकाराचं प्रत्युत्तर देताना साईनाथ गुळवी. हरेश आपण संपर्क साधायचा संदेश वखारे यांच्याशी. न्यू बॅटर राज गुळवी. हेमंत गुळवी यांनी सुरुवात चांगली केली. षटकाराने स्वतःच संघाचं अकाउंट ओपन केलं. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा मोह त्याला आवडता आलेला नव्हता आणि परिणाम स्वरूप झेलपाच्या रूपाने बाद होऊन तो पहिल्यामध्ये परतलेला आहे. 47 धावांच्या आव्हानाचा पाठलाग रॉयल रंगा स्पोर्ट्स संघ करतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. चेतन गुळवी यांच्याकडून ज्ञानेश्वर भोईरसाठी या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ज्ञानेश्वर गुळवीसाठी हे पारितोषिक आहे. मात्र इथे या चौकार राज गुळवीच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. राज गुळवी इथं मात्र पिकअप शॉट सुरेख फटका स्क्वेअर लेगच्या डोक्याने चेंडू निघून जातो डीप स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा चौकार. आज गुळवीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौकाने संघाचे धावसंख्या देखील येतो. या कार धावसंख्या 4 ने वाढून होते. धावपैकी 14 धावा. आक्रमक फलंदाजी करताना राज गुळवी आपण पाहतोय. यावेळी मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय या मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत एक सिंगल रन इथे पूर्ण करतात फलंदाज. सिंगल संघाच्या धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या एका धावेने वाढून होते. आपल्याकडे 15 धावा. सुरू असलेल्या सामनावर होते अतिश गुळवी स्पोर्ट्स विपक्ष रॉयल रंगा स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूने षटकाची देखील समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 47 या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल रंगा संघाची धावसंख्या 1 बाद 15. अकरा 11.75 ची सरासरी आवश्यक होती. मात्र त्या सरासरीपेक्षा जास्त धावा इथे पाहायला मिळतात. रॉयल रंगा संघाच्या आपण पाहतोय हेमंत गुळवी बाद झालेला, ज्याने बाद होण्यापूर्वी 6 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. अगदी पहिल्या चेंडू षटकाराने स्वतःच संघाचं त्याने अकाउंट ओपन केलं होतं. मात्र राज गुळवी चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून सलग 2 चौकार पाहायला मिळाले आहेत. सुनील गुळवी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. सुनील गुळवी फलंदाजीमध्ये फ्लॉप ठरलेला आहे. पाहूया गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल. खरं तर भरपूर अपेक्षा पाठीराखणे होत्या सुनील गुळवी कडून आणि संदेश वखारेने देखील उल्लेख केला होता. ज्याप्रमाणे राजाने कालचा दिवस गाजवला होता. अगदी राजासारखी कामगिरी किंग ऑफ निंबवली क्रिकेट राजा गुळवी याने केली होती. त्याप्रमाणे कामगिरी सुनील गुळवी याला आज करता आलेली नाही. गोलंदाजी ट्रॅकवर सुनील गुळवी पाहायला मिळतोय. तर सामनाकडील फलंदाज राज गुळवी भाई आणि इथे आपण पाहतोय या
धावसंख्या 6 आपण पाहतोय. नशेबाची 7 मात्र इथं फलंदाजाला लाभतोय. भाई विरुद्ध भाई अशी लढाई सध्या आपण पाहतोय.
धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या 6 ने वाढून होते धावफलकावर 21 सुनील गुलवे विपक्ष राज गुलवे, भाई विरुद्ध भाई आपण हा बॅटल पाहतोय. सुनील गुलवे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वर, ज्याचं स्वागत राज गुलवे आणि षटकरांनी केलेलं आहे. आक्रमक फलंदाजी आपण पाहतोय राज गुलवेच्या माध्यमातून 47 लक्षाचा पाठलाग रॉयल रंग संघ करतोय. धावसंख्या 21 सुनील गुलवे पुन्हा एकदा सामनाकर फलंदाज राज गुलवे, विकुल शतक्षण आपण पाहतोय. इथे मात्र अतिशय खराब चेंडू बिमारनो आणि चेंडू निघून जाते बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून सीमा पार. जसा चेंडू तसा समाचार, षटकार. इथे मात्र चेंडूला फोर्स केलेला आहे, शत्रुक्षक चेंडू खाली, चेंडू निघून जातोय या सीमा पार स्ट्रेट लॉंग ऑफ रिझल्ट मधला चौकार. धावसंख्या 4 ने वाढते धावफलकावर 32 धावा. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस और फुल टोल उचल करताना पुढे एकदा फलंदाज राज गुलवी ऑन फायर. धावसंख्या 6 ने वाढून होते ते धावफलकावर 38 धावा. यावेळी मात्र आपण पाहतोय या निर्धाव चेंडू, मात्र या षटकामध्ये खूपच धावा कुठून काढल्यात राज गुलवे फलंदाजाने. मागणे षटक पाहायला मिळते सुनील गुलवे याचा. धावसंख्या 38 धावा. शेवटचा चेंडू या षटकामधील. इथे मात्र प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही, चेंडू मेडिकल रिझर्व्ह मध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल या षटकाची देखील समाप्ती होते. 2 षटके समाप्ती, 2 षटके समाप्तीनंतर रॉयल रंग संघाची धावसंख्या धावफलकावर 1/39. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये केवळ 8 धावांची आवश्यकता आहे रॉयल रंग संघाला हा सामना जिंकण्यासाठी. चांगल्या स्थितीमध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील गुलव्याचं षटक खूपच महाग ठरल्याच्या षटकामध्ये त्यांनी तब्बल जर बघितलं तर 24 धावा खर्च केलेल्या आहेत आणि त्याचं कारण राज गुलव्याची फलंदाजी. राज गुलवे अक्षरशः टुरून पडला होता मागील षटकामध्ये. वैयक्तिक 32 धावसंख्येवर राज गुलवे फलंदाजी करतोय. केवळ 8 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसरे षटक घेऊन येतो गोलंदाज निलेश गुलवे. तर सामनाकर फलंदाज पुन्हा एकदा राज गुलवे. केवळ 8 धावांची आवश्यकता आहे. या खूपच पाठ जड सध्या रॉयल रंग या संघाचं पाहायला मिळतंय. इथे मात्र चेंडूला उडवलेला आहे, मिस्टाईन फाटका शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे
पण झेल कॅरी करू शकला नाही तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतायत आणि एका धावेने समाधान मानावं लागेल. धावसंख्या एका धावेने वाढून होती धाव करू 40 धावा. 7 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मजबूत स्थितीमध्ये सध्या रॉयल रंगा संघ आपण पाहतोय. त्याचं कारण राज गुळवे याची फलंदाजी. निलेश गुळवे यावेळी सामनागर फलंदाज ज्ञानेश्वर गुळवे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न प्लेयर मिस. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर धावफलक करू 40 धावा. 7 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे रॉयल रंगा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर धावफलकावर 40 धावा. 9 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. नॉस्ट्रे इंडला एखादा माशाप्रमाणे तडपताना आपण पाहतोय सध्या राज गुळवे स्ट्राईक साठी. मध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. ज्ञानेश्वर गुळवे सध्या संघर्ष करताना पुन्हा एकदा बीट होतं. यावेळी मात्र इष्टक्षक एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. बायचा इशारा आव्हानच्या रूपाने धाव आणि आव्हान दरम्यान संघाची धावसंख्या 41 41. 6 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. आठ चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना बघतोय अतिश गुळवे स्पोर्ट्स विपक्ष रॉयल रंगा स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. 8 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. इथे ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतो मेडिकल क्षेत्रामध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसऱ्या धावण्याचा मानस होता आणि इथे मात्र पाहूया पंच काही सांगतायत. एकच धाव. पुन्हा एकदा स्ट्रायकर इंडला आता ज्ञानेश्वर गुळवे पाहायला मिळेल. धावसंख्या सिंगलने 42. 5 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 7-5 समीकरण. सात चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता या सामना जिंकण्यासाठी रॉयल रंगा संघाला. इथे मात्र स्वतःच्या फॉल्टर मध्ये प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. शशिकेनी यांचे ते आगमन झालेले त्यांचे देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम. 3 षटकांची समाप्त झाले. 3 षटक समाप्तीनंतर रॉयल रंगा स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 47 या लक्षाचा पाठला करताना धावफलकावर 42 धावा. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये इथून 5 धावांची आवश्यकता आहे रॉयल रंगा संघाला सामना जिंकण्यासाठी. आमचे या सहकारी समालोचक वायस ऑफ गोडसे शशिकांत केने यांचे ते आगमन झालेले. त्यांचा आवाज देखील आपण निंबोली प्रीमियर लीग स्पर्धेमधून आजच्या दिवशी ऐकणार आहोत. सहा चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. या धावांचं जर संरक्षण करायचं असेल तर मॅजिक बॉलिंग हाताळावं लागेल. जादू गोलंदाज हाताळावं लागेल. एखादा चमत्कार करावा लागेल. सुजल गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. मात्र मॅलिन फॉर्म सध्या राज गुळवे. राज याने आज मात्र चांगली फलंदाजी केलेली आहे. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. हे समीकरण सध्या पाहायला मिळते. वैयक्तिक 34 धावसंख्येवर राज गुळवे सध्या फलंदाजी करतोय, ज्यामध्ये 3 षटकार 3 चौकारांचा समावेश आहे. इथे मात्र अतिशय दिशा भरकटलेला चेंडू 55 वाईट अवंत वाढच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. इथून केवळ 4 धावांची आवश्यकता आहे. कारण धावसंख्या झाली ते धावपैकी 43 धावा 43. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. ऑन साइडला चेंडू जातोय या अगदी कार्पेटच्या सहारे. थोडं बेसफील्ड पाहायला मिळत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ते केला गेला आणि दुसरी धाव देखील पूर्ण
की सिंगल रन्स जर असते तर कदाचित दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला गेला असता. मात्र दुर्दैव क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आता राज गुलवी पाहायला मिळतोय. धावसंख्या 45, केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. सुजल गुलवी गोलंदाजी मार्गवर तर सामन्याकडे फलंदाज राज गुलवी. इथे मात्र मिस्टाईम फटका सेफ लँडिंग होते. फायनल ग्रीजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि या विजय संपादन करताना आपण पाहतोय या रॉयल रंगा संघ. अभिनंदन रॉयल रंगा अँड हार्ड लक आतिश गुलवी स्पोर्ट्स. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्यांनी वन डाऊन पोझिशन येऊन अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे. वन मॅन शो, नक्कीच वन मॅन आर्मी आपल्याला पाहायला मिळाला. तो फलंदाज